तर पर्याय दिसतील. आणि ज्यांनी कमी रकमेचे पर्याय निवडलेले आहेत, काय मला सुरुवातीपासून तिथं जास्त निवडता आले असते, पण मी आपला विचार केला. माझं ते धोरण एकच होतं, व्हॉट्सअप नंबर प्रमोट करायचा होता. काय असतं काय नसतं मला माहीत पण नव्हतं. एक दिवशी कुणीतरी बहुतेक त्या पर्यायावरतून नोंदणी केली आणि काही कारणाने मला व्ह्यूवरशिपच्या वेळेस तिथं ते दिसायला लागलं की बाबा त्याला 17 व्ह्यूला समजा. मी म्हणलं असं अचानक कसं काय एवढं, 1000 व्ह्यूला अजून तर भारतात $150 रेकॉर्ड ब्रेकच आहे म्हटलं. मग त्यावेळेस मला ते कळालं की जॉईन म्हणून पर्याय आहे आणि तो पर्याय निवडून त्यांनी त्या एका दादा कोंडकेची शॉर्ट होती ती एक करमणूक म्हणून केलेली, शिरीष उटगे साहेबांनी ती नोंदणी केलेली. ठीक आहे, कोणाचं काय कोणाचं काय लक्षात आलं का? तुम्हाला वाटेल की बाबा नेमकं काय, काल तुम्ही पाहिलं असेल, काल अनइंटरप्टेड होतं आणि आम्ही जॉईन सबस्क्राईबबद्दल बोलत होतो, कारण कालचं ABCD होता. तर परत एकदा आपण चर्चेस सुरुवात करत आहोत. ABCD म्हणजेच काय, तर ए उपक्रमांतर्गत आपण जे काही विद्यमान मार्गिका आहेत अशा मार्गिकांना, प्रस्तावित मार्गिका जिथं ओलांडणार आहेत आणि चौफुले तयार होणार आहेत, तर जवळजवळ 3000 किलोमीटरच्या एक्सप्रेसवेवरती सरासरी 30 किलोमीटरच्या अंतर जरी धरलं तरी 101 चौफुले महाराष्ट्रामध्ये अपेक्षित प्रस्तावित आहेत. दुसरी गोष्ट, अशा सर्व चौफुल्यांच्या चारी बाजूला, म्हणजे चौक जर झाला तर चारी कोपरे येतात ना, तर चारी कोपऱ्यांमध्ये आजूबाजूंच्या बाधित 15 गावं दुतर्फा असतील. मग 7-8 जरी आपापल्या हिश्श्याची धरली, 10-15 गावं आणि 5-25 किलोमीटरमधली जी काही 70, 80, 100, 200, 300 जे काही ज्याचं काही वैशिष्ट्य असेल त्या आशयाची, तर ह्या आशयाने व्यापारी संकुलं काय म्हणतात त्याला गरजेचे आहेत तिथं, की बाबा त्या लोकांना आज एक्सप्रेसवे म्हटलं तर कुठलंही समजा सुरत ते चेन्नई म्हणजे इकडं पूर्ण पश्चिमेकडून पूर्वेला जोडणारा, म्हणजे जगाच्या 2 टोकाला जोडणारा आहे. तर त्या बाजारातून येणारा माल हा पहिल्यांदा त्या बाजारात मिळावा, कुठं, ह्या चौफुल्यांच्या. तर तो आशय असेल. मग त्या चौफुल्यांच्या आतल्या गल्ल्यांमध्ये 30 फूट रहिवासीसाठी आणि 40 फूट व्यावसायिकसाठी. तर पहिला जो ए आहे तर हा पुणे मुंबई पूरक किंवा एकदम इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणा. दुसरा जो बी पर्याय आहे तर हा शेतीपूरक, म्हणजे कसं, वेअरहाऊसिंग, मिल, चिलिंग किंवा कोल्ड स्टोरेज किंवा इतर शेतीला जे काही गरजेचे आहेत अशा सगळ्या नाही का प्रकल्पांसाठी बी प्लॅन. सीमध्ये एक्सपोर्ट क्वालिटी, जसं इम्पोर्टेड समजा आपण म्हटलं तर एक्सपोर्ट पण म्हटलं होतं, तर सीमध्ये ॲक्च्युली तो पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटी शेतीचा पर्याय असेल, जिथं पूर्णपणे निर्यातक्षम शेतीसाठी तिथं पाठपुरावा केला जाईल. आणि डीमध्ये जसं की समजा आनाळा सर्कलच्या आशयाने समजा तुम्ही त्याचा सिद्धांत पकडा, तीर्थक्षेत्र विकास आता सोनारीच्या भैरवनाथाचा, किंवा इकडं शिरसाव सर्कल जर पकडलं तर मानकेश्वरची सातवाई देवी, किंवा पुढं इकडं वरती भूमच्या पुढं कुंतलगिरी. म्हणजे मग प्रत्येकाने आपापला आशय जोडून घ्यावा. मी आता आमच्या जवळपासचं सांगतो, किंवा आमचं हजरत निजामुद्दीनचा दर्गा असेल, किंवा पुढं आनाळ्यावरून काय नाव त्याचं, आवाटीचा दर्गा असेल. एकंदरीतच आता आमचा मराठवाड्याचा प्रांत आहे, तर त्या आशयाने सगळ्यांना माहिती की तिकडं थोडंसं निजाम स्टेटमध्ये वक्फचं किंवा दर्ग्यांचं किंवा अशा काय म्हणतो त्याला आणखीन काय असतं ते, म्हणजे इस्लाम धर्मातील जे काही मतप्रवाह आहेत तर त्यांचे तीर्थक्षेत्र आहेतच तिथं. तर त्या सगळ्या आशयाने